नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे संक्रांतीचा सण, काल संक्रांत पण झाली आणि आमच्या येवल्यामध्ये संक्रांत सण खूप जबरदस्त साजरा करण्यात येत असतो। म्हणजे भोगीच्या दिवसापासूनच 2 दिवस तर झालेले आहे, भोगीचा दिवस, संक्रांतीचा दिवस आणि आज शेवटचा दिवस म्हणजे करीचा दिवस। आणि ती आमच्यासाठी एक दिवाळीच असते। आपण दिवाळीमध्ये जसे फटाके उडवत असतो तशाच प्रकारचे फटाके ते करीच्या दिवशी उडवले जात असतात, खूप जास्त प्रमाणामध्ये। म्हणजे दिवाळीत पण एवढे फटाके उडवले जात नाही, तेवढे करीच्या दिवशी उडवले जात असतात। आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आजच्या दिवशी बहुतेक जण एन्जॉय चांगल्या प्रकारे करत असतात। संक्रांत या सणाचा खूप जबरदस्त आनंद आजच्या दिवशी ते घेत असतात। आता 2 दिवसांपासून पण आम्ही आनंद घेतो आहे संक्रांतीचा। पहिल्या दिवशी भोगीच्या दिवशी पण आम्ही पतंग उडवलेले होते, त्यानंतर कालच्या दिवशी पण जो मकर संक्रांतीचा दिवस असतो त्या दिवशी पण आम्ही पतंग खूप उडवले दिवसभर। आणि आजचा दिवस आहे करीचा, म्हणजे संक्रांतीचा शेवटचा दिवस, आपण त्याला कर असं म्हणत असतो। तर आता या करीच्या दिवशी पण आम्ही दिवसभर पतंग उडवणार आणि जे दिवे असतात तुम्हाला रात्रीच्या वेळेला पण मी दाखवेल। आता हा व्लॉग तुम्हाला उद्या दिसणार, उद्या दिवशी सकाळी म्हणजे दिवे असतात, मेणबत्तीचे दिवे बनवलेले असतात, ते आम्ही आकाशात सोडत असतो। तर रात्रीच्या वेळेला खूप आनंद येत असतो, रात्रीच्या वेळेला डान्स, कारण की शेवटचा दिवस असतो आणि फटाके उडवण्यात येत असतात खूप जास्त प्रमाणामध्ये। म्हणजे येवल्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना की दिवाळीमध्ये पण एवढे फटाके उडवले जात नाही, तेवढे फटाके करीच्या दिवशी उडवले जात असतात, संक्रांतीच्या दिवशी। तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच। आणि आजच्या दिवशी आमच्या कॉलनीतच राहणारा संकेत आहे, त्या संकेतचा पण आज वाढदिवस आहे। तर त्याचा वाढदिवस पण आम्ही साजरी करू, त्याच्याकडून पार्टी पण घेऊ आम्ही दुपारच्या वेळेला, थोडी पार्टी पण घेऊ आणि चांगला एन्जॉय पण करू। अभी मजा आएगा ना भिड़ो। मध्ये आता हवा कमी आहे त्यामुळे कोणी पतंग पण उडत नाही, तुम्हाला दिसेल तर सर्वजण बसलेले। आता हवा पण पाहिजे, पतंग उडवायचे म्हटल्यावरती हवा पण पाहिजे, आणि हवा नसेल तर आपण पतंग पण उडू शकत नाही, वरतीच जात नाहीये। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। म्हणजे इतर वेळेला आपण बघतो की हवा खूप असते, पण जेव्हा संक्रांत आले की हवा नसते। 2 दिवसापासून तेच होतं आहे। सकाळच्या वेळेला थोडं चालतं आणि दिवसभर वारा एकदम स्लो होऊन जातं, आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा अंधार पडायला लागतो मग तेव्हा हवा येते, मग तेव्हा तर मजा नाही। रात्रीच्या वेळेला मांजा वगैरे पण दिसत नाही, पतंग पण दिसत नाही, मग थोडंसं अवघड होतं असतं। आज बघूया हवा आहे का। आज जर हवा आली दुपारनंतर तर मग मजा येईल थोडी, हवा नसली का मग पतंग वरती जात नाही, थोडे अडचणी येतात। ठीक आहे, वरच्या हवेत गेला तर काही वाटत नाही, पण जेव्हा खाली असतो तो उडवायचं म्हटलं की अडचणी येत असतात खूप। बघूया आज दिवसभर जर हवा आली तर पतंग उडवू आम्ही, तुम्हाला दाखवेलच मी व्लॉगमध्ये। तर तुम्हाला म्हटलं होतं मी, आमच्या कॉलनीतला संकेत आहे, त्याचा आज बर्थडे, वाढदिवस आहे। वाढदिवस उद्या आहे खरं म्हणजे, आम्हाला वाटलं होतं आजच्या दिवशी, वाढदिवस त्याचा उद्या आहे, पण आम्ही तो आजच्या दिवशी साजरा करतो आहे। ठीक आहे, आणि त्याच्याकडून पार्टी घ्यायची आहे आम्हाला। हा संकेत आहे, याचा बर्थडे आज, तर वाढदिवस आम्ही दुपारीच साजरे करू।
घरावर घरावर
जय श्रीराम. सोड 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 ना सोड ना सोडा 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 रे चिल्लर पार्टी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही आता संक्रांतीचा सण या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि तुम्हाला सकाळी पण बोललेलो होतो मी की आम्ही या ठिकाणी एन्जॉय करणार रात्रीच्या दिवशी. म्हणजे सर्वांनी आमचे फॅमिली मेंबर जे होते, शेजारचे होते, तर सर्वांनी या ठिकाणी आनंद लुटला आहे. आणि तुम्ही आतिषबाजी पण फटाक्यांची बघितलेली असेल की आमच्या येवल्यामध्ये कशा प्रकारची आतिषबाजी संक्रांतीमध्ये पण होत असते. आपण तर दिवाळीमध्ये बघत असतो, फटाके उडवत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही आता एन्जॉय केलेलं आहे आणि आता इथे आमचा प्रोग्राम संपलेला आहे पूर्णपणे. आता उद्यापासून आपलं जे रुटीन आहे प्रत्येकाचं ते चालू राहणार. प्रत्येकाने 3 दिवस या ठिकाणी सुट्टी घेतलेली होती आणि पूर्ण एन्जॉय केलेला होता संक्रांतीचा. आणि तुम्हाला पण हा ब्लॉग नक्की आवडलेला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.